Hare
जेथे उदास ऐसे जाना जेथे उदास भक्त 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 ऐसे जाना उदास गेले आशा पाशा निभारोनी गेले आशा पाशा निभारोनी रे गेले आशा पाशा निभारोनी गेले आशा पाशा निभारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण आवडे पिता विषय तो झाला नारायण विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच चाकडे पडून ती निर्वाणी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण
भक्त ऐसे दाना भक्त ऐसे दाना दे दे मुदा Jaya
माता
भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनदान माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता हरी तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भयनर का जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठाला अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भव पासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावं जगदनीत पाणी मंडलम मंडलानं तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सवयत बलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेला गे झालो सेवेला झालो करना
अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार भक्त इसे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तुनवारी हे अकारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेन अथांग दयेन आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणास्थान वैर्यानं सुद्धा ज्यांचं वर्णन करावं आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये वारकरी संप्रदायाचा कळस घातला तो का झाला असे वैर्यानं सुद्धा ज्यांचं वर्णन करावं आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी घराघरामध्ये देव पोचवला देव घ्या कोणी हायता आला या युक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला त्या तुकोबरायांचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलाय काय म्हणतात गड्या तुकोबरा या अभंगाच्या द्वारे तुकोबरा म्हणतात अरे भक्ता इसे जाना जिदीही उदास आजचा दुसरा दिवस आहे थोडस संतपणे बोलावं लागेल बरं अभंगाचं पहिलं चरण सांगतं भक्त ऐसे जाना जेदी उदास मग आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त जे देहावर उदास असणाऱ्या भक्ताची महाराज ओळख करून देतात व ज्यांची सप्त आशा पास निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख आहे ज्यांना फक्त एक भगवान परमात्माच आवडतो विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता महाराज ठीक आहे तुम्हाला फक्त एक भगवान परमात्माच आवडतो भगवान परमात्मा सोडून तुम्हाला नावडे जन धन माता पिता हे काहीच आवडत नाही मान्य आहे मला पण जग जर आवडत नसेल शेवटी निर्वाणीचा प्रसंग आहे अशा वेळी तुमचं रक्षण कोण करणार महाराज म्हटले निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता महाराज ही या करण्याकरता काही आम्ही परमार्थामध्ये वाटचाल कशी करावी तुकोबाराय म्हटले सत्कर्म सोडू नका सत्कर्म करण्याची आपल्यामध्ये कुवत नसेल दानत नसेल तर गपचीप बस पण जो सत्कर्म करतोय सत्याला येतोय त्याला आडवं जाऊ नका गड्या घातलिया भय महाराज म्हटले नाशिकला नाही झाले घातलिया भय नरकात झाले विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याबद्दल थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र या खानगाव थडी गावामध्ये अगदी भक्तिभावना प्रेमाभावना चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय अगदी त्याच भक्तिभावानं त्याच प्रेमाभावानं हा सोहळा संपन्न होतोय गेली 25 वर्ष या ठिकाणी या सोहळ्याला पूर्ण होत आहेत आज या ठिकाणी सोहळा संपन्न होत असताना खरं तर गोड अशी गायनाचार्य मंडळी गोड असे मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे किती बोलावं किती सांगावं किती किती कौतुक करावं तितकं सोड आहे मागून असणारे सगळे टाळकरी मला वाटतं आपल्या इथले जवळचेच आहेत ना त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थीगण माझे ज्ञानदादा निवृत्तीदादा सोपानदादा सगळे जण या ठिकाणी टाळगुण उभे आहेत माझ्या मुक्ता जना सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातील थोर नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व ज्यांचं गाणं ऐकतच राहावं इतका गाण्यामध्ये गोडवा आहे आदरणीय माझे परमार्थिक स्नेही परम आदरणीय परम स्नेही आदरणीय संजयजी महाराज हजारे यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण माझे जीवलग प्राणप्रिय कंठस्थ संपतजी महाराज दानवे एकदा त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा स्वभावही तितकाच गोड आहे दोघांचा आणि गाणंही तितकंच गोड आहे द्यावे तेवढे धन्यवाद ही मंडळी आपल्याला मिळणं म्हणजे आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असावं म्हणून एवढी गोड अशी मंडळी आपल्याला या ठिकाणी मिळाले द्यावे तेवढे धन्यवाद दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज आहे आदरणीय हरिभक्तपरायण चिंतामण महाराज आहे गोड आहे तुम्हाला सुद्धा पहिली चाल सुंदर गायली बरं का द्यावे तेवढे धन्यवाद गोड असे महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट ऋषिकेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकरता एकदा टाळी आजचा मृदुंग मला वाटतोय वाजवत नाही
तर काय करतात ते बोलवतायत, म्हणजे पकवाज बोलवतायत. हे बोलवण्याकरता पकवाज वाजवणारे महाराष्ट्रातले आहेत, पण बोलवणारे थोडेसे कमी आहेत. त्यापैकी आमचे ऋषिकेशजी महाराज आहे, त्यावेळी तेवढे धन्यवाद. गोड असा स्पीकर विनेकरी बाबा आहे, छान आहे. मला तर पहिल्यांदा प्रश्न पडला, आमचे नाथ महाराज इकडे काय करायला आले, पहिल्यांदा प्रश्न पडला. गोड आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोन्ही चोपदार आहेत, सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार सगळे या ठिकाणी विशेष तरुण आभार सगळ्यांचे. गोड अशी गायनाचार्य मंडळी सगळ्यांची साथ ज्या ठिकाणी या ठिकाणी उभी आहे, आमच्या सगळ्यांच्या अटीने सगळ्यांच्या ठिकाणी विशेष तरुण आभार. गोड असा या ठिकाणी छायाचित्रण करण्याकरता दोन्ही कॅमेरावाली तुमचे सगळ्यांचे आभार. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून या ठिकाणी माझ्या चिंतनाला सुरुवात. सगळे मंडळी या ठिकाणी बबन दादा आमचे दादा आहेत, सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांच्या आता कोणाकोणाचं नाव घेऊ, सगळा मंडपच माझा आहे, म्हणून सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या पांडुरंगाचं नाव घेतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काय हे पाया जन्माला आला गड्या. याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काहीच नाही. किती पवित्र माती आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. किती पवित्र. तेरे मिट्टी हे मिल जावा गुल बन के, हे खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला तर कधीतरी जागवण्याची गरज आहे. का तुकोबाराय म्हणतात जागा रे जागवा, आणि जागवून काय करा, त्या देवाच्या चरणाजवळ जा कधीतरी जा. कारण की का हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय, म्हणून कुठेतरी जाग झालं पाहिजे. मी सांगत आलो पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास. अशा पवित्र मातीमध्ये जन्माला आला, कधीतरी जागवा. कोणतं राज्याच्या राज्यामध्ये जन्म झाला जरा बोला की. कोणतं राज्य. महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला बाबा. कोणता जिल्हा. नाशिक. नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात जन्म झाला. बरोबर बोला की. कोणता तालुका. निफाड तालुक्याचा जरी इतिहास जरी काढला तर या निफाड तालुक्याचा इतिहास असा आहे, आज सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हटलं तर कोणता तालुका. सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारी मंडळी बघितले तरी ते निफाड. सगळ्यात जास्त कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारी लोक बघितली तरी ती निफाड. सगळ्यात जास्त द्राक्षाचं अगदी उत्पन्न जास्त काढणारी लोक बघितली तरी ती निफाड. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारी लोक बघितली तरी ती कमी म्हटलंय. हा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारी लोक सुद्धा पलीकडचा तालुका आपला. सांगायचं मुद्दा हा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. हे जागवा काढण्यामध्ये वर्णन आहे. हे जग जोगी राजा
सांगितलं हे जागा होण्याची गरज आहे. तुम्ही म्हणतो म्हणून सांगितलं बरं का, हे जागा होणं म्हणजे अंतर्मुखातून देवाजवळ जाणं आणि बहिर्मुखातली आस सोडणं, हे जागा होणं माझं उचित आहे. अंतरीची घेतो आणि पाहे जोडी. देव भावाचा आणि प्रेमाचा भुकेला आहे, त्याशिवाय देव मिळणार नाही कडे. हल्लीच्या काळामध्ये बरेच संजय बाबा बरं का महाराज, बरं का संपत बाबा महाराज, बरीच लोक म्हणतात की माझे वाऱ्या करू करू पाय घिसले, वाऱ्या करू करू पाय घासून उगाळले. बऱ्याच लोकांचं स्टेटमेंट आहे. सांगू बरोबर का देव भेटत नाही? हल्लीच्या काळामध्ये बरीच लोक म्हणतात की मी एवढा परमार्थ केला पण देव अजून स्वप्नात यायला नाही. का देव येत नाही? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाच कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड म्हणून आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस झालाय पैशाचा म्हणून माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, अरे देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट नाही. आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा, देवा बाजारचा भाजीपाला, म्हणून कुठेतरी प्राप्त करा. का जीवन हे पुन्हा पुन्हा नाही, कुठेतरी गोड कधीतरी त्याचं प्राप्त केलंच पाहिजे. का? अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग बया माणसा, कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोदी अभंगाची, कधी लागेल वेड्या तुला गोदी अभंगाची, कधी क्षणाच काय भरोसा, हे महत्वाचं गणित आहे. घडी 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 म्हणत महाराज म्हटले गडी गडी काळ वाट याची पाहिन, अजून किती आहे अवकाश. किंवा आणखीन एका ठिकाणी सांगितलंय रे, किती गोड सांगितलं. अरे से हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी तेरी दौलत, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एक ना एक दिवस आहे मग माणसानं वेळे सावधान.
हे माय तुम्हाला विचारतो आजी आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत सगळ्या बरे ऐकायचा बाबा ऐका हा पण ना देवाजवळ जातो गड्या देवाजवळ जातो बाबा पण देवाजवळ जाण्याकरता सुद्धा आपण काय काय गोष्टी आता सुद्धा चुकतोय मला पहिल्या चरणाकडे गोड यायचं बरं काय काय महाराज म्हटले आपण कुठेतरी आपला रस्ता चुकतोय मग देवाजवळ जातो आता जरी देवाजवळ गेलो ना हे देवा देवा मला आपण काय म्हणतो देवाजवळ जरी गेलो तर देवाच्या मंदिरात जरी गेलो तरी देवाला काय म्हणतो देवा मला सुखाचं म्हणतो का नाही म्हणजे देवाजवळ हा अपेक्षा ठेवूनच आपण कधीतरी जातो हा अपेक्षा विरहित कधीतरी देवाजवळ जावं देव चांगलंच करतो आमच्या शेजारी ना एक गणपतीच्या अगोदर एक लग्न होतं बरोबर आणि आमच्या शेजारीने एक जिजी इथं मंडपात नाही ना कोणी जिजी नाही इतकी नाही सांगायचं हा हाय तर मग तू नाही जिजी तुझ्याबद्दल नाही बोलत आमची जिजी सांगतात हाय आणि आमची जिजी लग्नाला गेली जिजी का 55 लाखाची गाडी फर्निचर आपलं फॉर्च्युनर फॉर्च्युनर गाडी जिजी लग्नाला गेली आणि 1 तोळा न्याला कायचा बाबा तोळा कायचा असतो सोन्याचा कोणी न्याला जर बोला की तुम्ही बोलाच ना कोण न्याला ए जिजे बोल की कोण न्याला जिजी न्याला आणि जिजीने 1 तोळा न्याला आपलं फॉर्च्युनर गाडीत लग्नाला गेली 1 तोळा न्याला लग्न मंडपात उतरली आता तिचा हात हाटलंय उतरली नंतर तिला मंडपात नेलं तिनं आयर करायची वही उचकली ती आयराची वही उचक तुमच्याकडे असते का आयराची वही उचकली आयराची वही उचकल्यानंतर आहेराची वही अर्धी भरलेली होती आणि कोणाला अपेक्षा असते की आहेराच्या वहीत आपलं एवढा मोठा आहेर केलाय म्हटल्यावर नाव कुठं असावं पहिल्या पानावर जिजीला वाटलं अर्धी वही भरली आणि अर्धी वही भरल्यानंतर आता नाव पहिल्या पानावर आपलं असलं पाहिजे मग ती म्हटली पुरुषाला म्हटली हे बघ आहेराच्या वहीत काय नाव लिहू नको तुझ्या माझ्या लक्षात राहिलं लय झालं हा धर 1 तोळा जाऊ का पुरीच्या म्हटली जाय परत विचारलं तोळा दिला होता परत विचारलं जाऊ का ती म्हटली जाय परत तिसऱ्यांदा विचारलं जाऊ का ती म्हटली जाय ना तीनदा विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला हाय झाल्यानंतर जिजीला गाडीत बसली एका पॉइंटचा इशी ड्रायव्हरनं 4 पॉइंटवर न्याला पण जिजीला तरी काय घाम उरकना जिजी आखी घामानं वल्ली झाली आणि घरी आली जिजीला बसली आणि जिजीची 7-8 वर्षाची पोरगी मला बोलायला आली अण्णा मला घरी अण्णा म्हणते जिजीला काय झालं म्हटलं चल बरं काय झालं जिजे काय झालं अण्णा लग्नाला गेले ते म्हटलं मग कोणी काय म्हणलं हा मला कोण काय म्हणतं म्हटलं मग झालं काय अण्णा लग्नाला गेले 1 तोळा नेला पुरीच्या आईच्या हातात 1 तोळा दिला आणि तिला म्हटले अय बोला की तिला म्हटले ती म्हटली जाय म्हटलं याच्यात झालं काय अण्णा मी 57,000चा 1 तोळा दिला आता 60 झालाय हा 60,000चा 1 तोळा दिला निदान मी 60,000चा 1 तोळा दिला पुरीच्या आईनं माया तोंडावर निदान 70-80 रुपयाचा साडीचा गोळा फेकून मारावा का ए ऐका ना आपण एखादी गोष्ट जगाला देतोय रे पण ती गोष्ट दिल्यानंतर आपली अपेक्षा 10 पटीची हीच अपेक्षा सोडा आपलं सुद्धा जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही ए देवानं काय म्हणून पाठवलं माहिती का एकडे गोड सांगितलं देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवला देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवला तुला देव नाही आठवलं सारच वेड्या वाया घालवलं मानसा आता तरी मानसात मानसा आता तरी माणसानं माणसासारखं जगावं हेच खरं तर हल्लीच्या काळातलं महत्वाचं गणित आहे आणि हे जर नाही ओळखलं तर महाराज म्हटले हर जन्म व्हायला जाईल रे कसा सांगतो तुम्हासी कसा रे तुम्हासी
नाही तरी गेला जन्मवाला मातीचा इतिहास कोणी ऐल्या गैरण नाही लिहिला दादा, तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यानं, धर्मवीर शंभू राजांच्या छाव्यानं, तुकोबारायाच्या गाठ्याच्या अभंगानं, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीनं, सावता महाराजांच्या मळ्यातल्या अभंगानं, गोपीनाथ मुंड्यांच्या क्रांतीनं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे. आणि म्हणून पवित्र पावन मातीमध्ये जन्माला जागवा. का जागवा? तर महत्वाचं काय, नाही प्राप्त नाही जर केलं ना हा जन्म व्हायला जाईल. आमचे बाबा आदरणीय कृष्णकृपांगी डॉक्टर विकासानंदजी बाबा मिसा विनोदान दृष्टांत सांगतात, एखादं नवीन लग्न झालं ऐकत चला का लय गोड आहे, नाही प्राप्त केलं तर काय होईल, पोरं ऐकत चला सगळे तुमचं लय महत्वाचं, नाही प्राप्त केलं तर काय होईल याचं गणित आहे. एखादं नवीन लग्न झालं त्याच्या बायकोचं वजन फक्त 120 किलो होतं. झोपले का काय? ऐका किती होतं? 120. आणि त्याचं माझ्यासारखं 60, 65, 70च्या आसपास होतं. आता कोणतंही वजन पडण्याकरता वजन असावं लागतं. संजय बाबू बरोबर, वजन असण्याकरता वजन असावं लागतं. आता काही न कळण काही ना घरी गेल्यानंतर कळण, काय उद्या पत्र्याच्या नळ्या का म्हणतील पाहून मध्ये हा खरं असं नंतर कळत. त्याचं वजन पडाना, वजन पडाना म्हटल्यानंतर गावात प्रत्येकाचा एक कमायना जिगरी जोडीदार बोला की बरोबर असतोच. तुमचा काय ना गावात एखादा मित्र आहेच, तुमची काय ना हे आजी तुझी काय ना एखादी मैत्री असते असते. आणि मित्र असावं बरं का, माझं म्हणणं आहे मित्र असलाच पाहिजे बरं का. मला संपत महाराज जीवाचा जीवलग असलाच पाहिजे. का मित्र जर असतील ना ऋषिकेश माबा तर आत्महत्या कमी होते. एका ठिकाणी गोड सांगितलं, अरे आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासा असावा एकतरी मित्र, जो मित्र म्हटला पाहिजे ते सोडून पहिल्यांदा जीवन घेऊ असं म्हटलं पाहिजे. आणि त्याचा मित्र होता, ते मित्राने त्याला फोन केला, काय रे लग्न झालं विसरलास, फोन नाही मेसेज नाही कॉल नाही, काय झालं काय? म्हटला असं असं झालं गड्या. म्हटलं माझं काय वजन पडाना, कोणतं काम सांगितलं ना बायकोला उलट झाले. म्हटलं माझं काम बायको ऐकत नाही, उलट झालंय. बायकोनी काम सांगितल्यानंतर म्हणजे मला नाही त्याला ऐकावं लागतं, त्यासाठी त्याला म्हटलं तुम्ही काही निष्कर्ष लावता, मला ऐकावं लागतं. गावातला मित्र म्हटला काळजी करू नको, तुला मी एक कान मंत्र देतो. आणि कान मंत्र देणारे जगात बोला की, कान मंत्र देणारे जगात लई आहेत, पण ऐकावं करावं. हे डोंगरीजी महाराजांचं वाक्य मला आठवतं. डोंगरीजी महाराज म्हणतात की गैर मुमकिन है कि दुनिया वाले अपनी मस्ती छोड़ दे, हर गैर मुमकिन है कि दुनिया वाले अपनी मस्ती छोड़ दे, बेहतर यही है दिल ये बस्ती छोड़ दे. नाही पटलं तो सोडायला शिका, तू चाल गड्या तुला रगड्या. मग चाललं पाहिजे. लोकांचं लय म्हणावं नका घेत जाऊ, लोक आहे ना निंदाच करण्याकरताय. एका ठिकाणी गोड आहे, अरे जब तक आप जिंदा हो, जब तक आप जिंदा हो तब तक आपकी लोग निंदा ही करेंगे, वरना मरने के बाद तो लोग तारीफ ही करते हैं. जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत लोक आपलं नावच ठेवणार आहे, गेल्यानंतर म्हणणार आहे त्याच्यासारखा. मग घे कधीतरी ऐकावं, जनासन करावं म्हणायचं. त्याला मंत्र दिला, ती रात्री घरी आलं, जेवलं झोपलं, सकाळी उठलं, त्याला डाबड्याला जायचं होतं. सकाळी डाबड्याला जायचं होतं, बायकोला हाक मारली, अगं ऐकलं का मला बाहेर जायचं, डबडा आणून दे.
नाहीतर आमंत्रण गावातल्या मित्रांनी त्याला दिलं होतं. नाहीतर म्हटल्यानंतर ती बायकोला वाटलं नाहीतरी काय करी, बायको पटकन उठली, डबडं भरलं, त्याच्या हातात आणून दिलं. ती डबड्याला गेलं, डबड्याला जाऊन आलं, आंघोळ करायची होती, आंघोळीसाठी पाणी उतरायचं होतं. पुन्हा हाक मारली, हाक ऐकलं का, मला आंघोळ करायची, आंघोळीसाठी पाणी उतरून दे. मंत्र काय होता? नाहीतर बायकोला वाटलं नाहीतरी काय करी, बायकोने त्याला महिनाभर पाणी उतरून दिलं. महिनाभरात बायकोला चिंता लागली, काच लागला, बायको झुरणी लागली. एका महिन्यात 120 किलोची बायको, एका महिन्यात, या पठ्ठ्यानं महिनाभरात, या पठ्ठ्यानं 120 किलोची बायको महिनाभरात, पठ्ठ्यानं महिनाभरात 120 किलोची बायको 70 किलो आणली. पाहत काय टुलटुल मायाकडं पोरगी माहेराला गेली. माहेराला गेल्यानंतर आजीबाईपाशी जाऊन बसली. सगळ्यांना ओवाळलं बिवाळलं आणि आजीबाईपाशी जाऊन बसली. आता तिची आजी माय लय 12ची म्हणजे 12मतीची होती, असं मला म्हणायचं. आणि 12मतीची माणसं हुशार असतात. काय कळलं तुम्हाला? 12 काय नातं कळलं काय नगरी गेल्यानंतर. आणि ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करेल, अशातली गोष्ट आहे. आजीबाई 12मतीची होती. आजी म्हटली काय अगदी दष्टपुष्ट होती, खराब आली. सासू आई सारखे, सासरा बापा सारखा, नवरा पण जीव लावतो. पण कोणतंही काम सांगितल्यानंतर काय म्हणतो? नाहीतर तो काय करी, याची मला चिंता लागली, काच लागला, झुंड. हाजी म्हटली तुला काळजी करू नको, तुला मी एक कान मंत्र देते. हाजीनं पुरीला कान मंत्र दिला. कान मंत्र दिल्यानंतर पोरगी सासरी आली. रोजचा दिनक्रम चालू झाला. हे उठलं, बायकोला हाक मारली, अगं ऐकलं का, मला बाहेर जायचं, डबडं आणून दे. नाही तर हाच पुरीनं डबडं आणलं नाही, मोकळ्या हातानं पोराजवळ आली. नाहीतर आजीनं पुरीला कान मंत्र दिला होता. नाहीतर पोरग म्हटलं, पोरगी म्हटली नाहीतर काय करशाल, हा मंत्र आजीबाईनं पुरी दिला होता. काय करशाल म्हटल्यानंतर पोरग म्हटलं मी माझ्या हातानं घेईन. मग काय करते, पोराच्या हातानं डबडं घेतलं, डबड्याला जाऊन आलं, आंघोळ त्यानं त्याच्या हातानं केली. दृष्टांत संपला. सिद्धांत घ्या रे, लय या जन्मात सुद्धा हेच गणित आहे की या जन्माचं अंतिम गणित भगवान परमात्मा आहे. पण जर तोच जर प्राप्त केला नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म व्हायला जाऊ देऊ नका. फारसं काही महत्वाचं गणित आहे. मग कधीतरी संगत करावी, संताची संगत करावी, आणि संताच्या संगतीतून त्या देवाच्या चरणाजवळ जाता येईल. ठीक आहे महाराज, आम्ही देवाची संगत करण्याकरता तयार आहे. पण तुमचे संत असतात तरी कसे? अभंगाचं
चालीचं महत्व फार सगळे. आता जी चाल गायली ना ही शृंगार रसातली. जरी गाण्याची होती, गाण्याला महत्व नाही, पण जो भाव आहे ना तो लय महत्वाचा आहे. मी ना बरं का संपत बाबा, बरं का महाराज, ज्यावेळेस कॉलेजला होतो ना ऋषिकेश महाराज, त्यावेळेस ना मी 350 हिंदी गाणी पाठ केली होती. आज तुम्ही कोणतंही गाणं म्हणा ती चाल मी ओळखू शकतो. मी आता ती गाणी जी होती ना ती आता म्हणत नाही, बंद केली मी कीर्तन करायला लागले असून ती म्हणत नाही. पण हिंदी गाण्यामध्ये वाईट असं काही नाहीच, कधीतरी बारकाय नाही का हे माय बरं का. कधी जर तुमची जर गाणी जर पाठ असतील ना तर देवाजवळ म्हणत जा. काय करा, देवाजवळ म्हणत जा. आता जी चाल म्हटली ना सहज त्या चालीतून त्या देवाच्या चरणाजवळ जाता येईल अशी चाल महाराज म्हटली. मी एक जुनं गाणं आहे बघा. जर तुमची गाणी जर तुमची जर हिंदी गाणी पाठ असतील ना म्हणत जायची, पण कुडाय नाही म्हणायची. कुडाय म्हटलं तर टोले खावं लागते. फक्त देवाच्या चरणाजवळ म्हणत जायचं. हे देवाजवळ गेले ना म्हणा, हे देवा, हे विठोबा, तू जर सोबत असशील ना काय होईल. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तो अगर संग है पंढरीसी जारे आल्यानो संसार दिनाचा सोहरा पांडुरंग पांडुरंग दिनाचा सोहरा पांडुरंग 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 वाट पाहे उभा कधीतरी म्हटलं पाहिजे त्याच्या चरणाजवळ, हे देवा तू जर सोबत असशील तर आणखीन काय देवाजवळ जायचं. आता बघा मागं ते माझे शुभ आहे, तुम्हारे सिवा कुछ ना, पण कोणाजवळ याच्याजवळ म्हणायची, पुढे नाही म्हणायची. चाहत करेंगे जब तक जिएंगे, मोहब्बत करेंगे देवाबरोबर का दुसरं ना. हे महत्वाचं गणित कुठेतरी जोपासलं पाहिजे. आणि हे जर जोपासलं तर जीवनही कुठेतरी सार्थकी लागत. माझ्या तुकोबाराय लोक गेली, महाराज तुकोबाराय तुम्ही म्हटले भक्ताईसे जानाची दी उदास, ठीक आहे. दोन भक्ताच्या आस महाराजांनी सांगितले, एक पारमार्थिक भक्त आणि एक प्रापंचिक भक्त. पारमार्थिक म्हटलाय काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझ. आणि संसारिक म्हटलं यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हवं संसार. हे दोनही आस महाराजांनी सांगितलं. मग कधीतरी या दोनही आशी व्यतिरिक्त महाराज म्हटले जर या जर प्राप्त केला नाही तर हा जन्म व्हायला जाईल. किती गोड सांगितलं. मग तुकोबारायला लोकांनी विचारलं तुम्ही काय प्राप्त केले ती लोकांना सांगा. तुकोबारा महाराज म्हटले मी प्राप्त केले म्हणून लोकांना सांगतोय. घ्या रे घ्या, शिवितो आरस वाटितो आणि घ्या रे होऊ नका रान बरी, विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान सोड जाता. तुकोबारांनी एक प्रसंग सांगितला. मग तुकोबाराय म्हटले माझ्या जीवनामध्ये देवानं माझं रक्षण केलं. कसं? तुकोबारायचं लोहगावला कीर्तन असायचं. फारसं काही बार काय नाही का, सगळी तरुण मंडळी म्हणून बोलून जातो. तुकोबारायचं लोहगावला कीर्तन, थोडा संवाद इथे जायचा बरं का. लोहगावला कीर्तन आणि लोहगावला कीर्तन असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं आज कीर्तन आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला जाणार म्हटल्यावर मोकळ्या हाती थोडं जाणार. दिवट्या छत्री घोडे माणिक मोती घेऊन नाचरानासमोर मांडले. घ्या ओ महाराज घ्या. महाराज म्हटले नाही जमणार, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्ही जर असतो ना, आम्ही माझंच वैयक्तिक समजा लोकांचं कशाला, आम्ही म्हटलं असतो दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातची पडे, आम्ही म्हटलं असतो. तू कोवराव आहे, तू कोवरा आहे, नाही म्हटले नाही जमणार.
गोड सांगितले, अनंत राऊतांनी शब्द सांगितले, वेळ आणि गरिबी कधीच कोणावर सोबत येऊ नये. कारण की गरिबी आणि वेळ हे ज्या वेळेस सोबत येतं ही दोन्ही परिस्थिती वाईट आहे. तुकोबारायावर वेळ आली, वेळ, आणि तुकोबारायाच्या घरी एकदा पित्र असल्या कारणानं तुकोबारायाच्या पत्नीची जाई तुकोबाराया जवळ आल्या, महाराज माझा फाटका संसार, रडायला लागल्या. आणि रडत असताना तुकोबाराय म्हटले, काय झालं, काय रडायला झालं काय? हा जी आपल्या दारात चूल आहे ती चूल 3-3 महिने पेटत नाही. घरातली मुलं अन्न न करता मेली महाराज आपली. महाराज थोडस काहीतरी वाटू द्या. तुकाराम महाराज म्हटले, मग काय करायचे ते तरी सांगा. तुकाराम महाराज म्हटले, काय करायचं ते मी करतो. जरा भाजीपाला उगवलाय तो घेऊन या, थोडस गहू कोणी दिला तर तो घेऊन या. तुकाराम महाराज बिना उचलला, टाळ उचलले, टाळ. हे काशाचे नव्हते, आपले नगरचे दगडाचे टाळ. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी, दगडाच्या टाळा तुम्ही गायले. भजन करत करत निघाले माझे तुकोबाराय. आणि भजन करत असताना एवढा गोडवा भजनामध्ये, अरे एवढा भजनामध्ये गोडवा, ते भजन गात तुकोबाराय निघाले. आणि भजनामध्ये एवढे दंगून गेले. जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या. कशाच्या चोऱ्या व्हायच्या? पैशांना होताच तो होतील कशाच्या? धान्याच्या चोऱ्या व्हायच्या. आणि लोक धान्य जमिनीत घालायचे. त्याला एक आपल्याकडे शब्द आहे, काय म्हणायचो आपण त्याला? पेव, बळी. आपल्याकडे त्याला पेव असं म्हणतात. पेवा धान्य घालायची म्हणून त्या रस्त्यानं तुकोबाराय चालले होते. त्या रस्त्यानं सावकाराची गहू कापणी झाली. हो तुकशेट म्हणायचे माझ्या तुकाराम. इकडे महाराज आहे. कशा करता बोलवलं सावकार? हा आमचा एवढा गहू कापतात, एवढा गहू कापवला का? फार उपकार होते. महाराज म्हणली, जमणार नाही. माझ्या घरी आज काय पित्र आहे, जमणार नाही आज. महाराज नुसतं लोकांना सांगत का? लोक सांगे आपल्याला तर लय म्हणतात महाराज, लोकांना लय लोक म्हणतात, पण त्यांना थोडं सांग नाही. महाराज लोकांनी वारकऱ्यांना टाळकऱ्यांना महाराज संजय महाराज कधी कोणाचं ऐकूच नाही का? आपले लोक कैची धरतात, त्यांचं लय पाठ नसते. ऋषिकेश महाराज बरं का, लय पाठ नसते. आता मी वारीला 3 दिवस लेट झालो, मला एकानं कैचीत पकडलं. म्हणले लय लोकांना सांगता ब्रह्मज्ञान. स्वतःच गेले नाही वारीला. पंढरीचा वारकरी वारी चुकली. मला म्हटलं भाऊ माझं चुकलं, तू नाही गेला. तू म्हणतो महाराज तुम्हीच म्हणता ना ठाईचं बैसून. अशी लोक लय लोकांचं म्हणावं नका घ्यायचं. तुकाराम महाराजाला कैची धरलं. जगाच्या कल्याणा संता, हे तुम्हीच लिहिलं. महाराजांचं नाही विला झाला, महाराज गहू कापायला लागले. तिकडे जगाचा मालक म्हटलं, यार तू महाराज गहू कापायला लागले. जगाच्या मालकानं आता ठरवलं, आता जर गेलं नाही तर शिव्या खाव्या लागतील. कोणाच्या? जिजाईंच्या शिव्या खाव्या लागतील. म्हणून आता काहीतरी करावं लागेल. म्हणून काय केलं, गणपती बाप्पाला मारुती रायाला बोलवलं. मारुती राय इकडे या. मारुती राय बैलवा. मारुती रायाला म्हटले बैलवा. मारुती रायाने गदाच खाली आपल्याला म्हणले, एका गदीत मी राक्षस मारले, तुम्ही मला म्हणता बैलवा. जेव्हा पटलं नाही गड्या, तसं नाही हो. आपल्याला त्या तुकोबारायच्या घरी जाण्याकरता बैल व्हायचंय. महाराज त्यांच्याकरता बैल काय व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. श्वान म्हणजे कुत्रावी होण्याकरता तयारी. हनुमंतराय म्हटले बैल तयार झाला. मग गणपती बाप्पाला बैल तयार केला. आणि बैलगाडीला 5 बैल लागतात, बरोबर ना? असं बोलत चला जरा. 2 बैल झुपली गाडीला. कोणी झुपली? देवानं. आता देवानं स्वतः तुकोबारायचं रूप घेतलं. आणि गाडीमध्ये कणी लापशी हे करता सगळं काही भरलं. भाजीपाला भरला. आणि कामधेनूचं तूप भरलं. देवानं गाडी तयार केली. गाडी घोंगराची गाडी तयार केली. आणि लगबग देवानं सुरू केली. माहिती कशी? आता गाडी निघाली, पुढून निघाली. लगबग माझ्या रायाची अवधी उला जायाची. गाडी भंगराची आली. आवड मला देऊला हो जायाची. आवड मला देऊला हो जायाची. तुकोबारायकडे जायाची. गाडी भंगराची आली. तुकोबाराया गाडी भंगराची आली. गाडी भंगराची आली. तुकोबाराया गाडी भंगराची आली. तुकोबाराया गाडी भंगराची आली. तुकोबाराया गाडी भंगराची
संग नाचत देव मध्ये मध्ये आली गाडी खळखळ 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 आवाज करत गाडी पंढरपुराहून कुठं आली देव मध्ये. आता ऐकायचं देव मध्ये आल्यानंतर तुकोबराच्या दारात गाडी उडून राहिली. हो जिजाई जिजाईला बाहेर बोलाय. जिजाईने बघितलं गाडीतलं सगळं कणी बघितले काम दिनोच तू भाजीपाला पहिलं महाराज कसं काय बदललं गड्या. आंबाबाई पळत गेले. त्या आंबाबाईच्या लय मोठे बघतो. कोण कोण जिजाबाई. आंबाबाई पळत गेले. ए आंबाबाई हो आंबाबाई हो आज माझं नाम मालक बदललेत आणि परमार्थ सोडून संसाराला लागलेत. त्यांची बुद्धी ना हाशीत राहू दे. तू अजून दा उपवास करते. आंबाबाई लोड मध्ये आली. आंबाबाई म्हटली हे आमचे आलेत तुमच्या अजून गहूच कापी त्या काय करावं गड्या. महाराज जगाच्या मालकानं कणी खाली घेतली टोप खाली घेतली आणि टोप खाली घेतल्यानंतर आता लापशी तयार करायला घेतली. पण मला वाटतं ऋषिकेश महाराज बरं का संजय महाराज गरीबाच्या घरी महाराज कोणी जात नाही. गरीबाच्या घरी कोणी चहा पाण्याला जात नाही. माझं थोडंसं म्हणणं आहे ऐका या कीर्तनातून एवढं जरी कळालं ना आजचं कीर्तन कुठेतरी सार्थकी लागल. गरीबाच्या घरी एखादा प्रतिष्ठित व्यक्ती जर गेला ना त्याचा ऊर असा भरून येतो. त्याला वाटतं याला बसायला टाकू का याला पहिल्यांदा चहा देऊ का याला पहिल्यांदा पाणी देऊ त्याला भरून येतो. आणि खरंच गरीबाच्या घरी जावंच का. गरीबाच्या घरी जर कधी जर चहा प्यायला गेला ना हे याचे गरीबाच्या घरी जर कधी जर चहा प्यायला गेलात तर गरीबाच्या कपाची जी बशी कप्तोवर भरलेला खालची बशी बी भरलेली. आणि श्रीमंताच्या घरी जर गेलं डुकून पाहावं लागतं डुकून मागा पारशी खरं म्हणजे महाराज तुकाराम महाराजाच्या घरी कोणी आहे ना. आता देवानं आयडिया लढवली कारण की देव हुशार चतुर राहतो. आणि देवानं आयडिया केली. काय केली काम दिनूच तूप आणलं तो तूप आणि तुपाला असं तूप आणलं आणि तुपाला वरून फोडणी दिली. फोडणी बसल्यानंतर वास सुटला. ते तूप काही रशांचं नव्हतं काम दिनूच तूप होतं. काम दिनूच वास सुटला गड्या देऊ मधून खाली मुंबईला वास गेला रायगडापर्यंत खाली इकडं साताऱ्याला इकडं डायरेक्ट खानगाव थडीतच. आता वास आल्यानंतर लोक वासाने लोक जेवायला गेली आणि तुकोबरायच्या घरी पित्र जेव घातली. त्यानंतर 5 वाजता देवानं सगळं काही बाजा बोजा उचलला आणि देव निघून गेले. आता तुकाराम महाराज ज्या पाठीवर काम करत होते त्या सावकाराला म्हटले आता फारसं काही काम केलंय आता मी घरी जातो. सावकार म्हटलाय 5 पेंड्या पडल्यात. त्याला आपल्याकडे एक शब्द आहे 5 पेंड्यांना पाचुंदा आपण म्हणतो. हा पाचुंदा उचला घरी घेऊन जा. उचलला गाड्या तुकाराम महाराजांनी पाचुंदा. घरी निघाले. लोक जीवन चालली होती. महाराज काय लापशी तयार केली गाड्या. महाराज म्हणले काय डोकं बिकं फिरलं काय अजून भांडायचंय कांद्यावर कन्या आहे आणि भांडायचं मग लापशी. महाराज घरी गेले आणि घरी गेल्यानंतर समजलं दुसरं तिसरं कोण नाही माझा जगाचा मालक आला आणि माझ्या घरी पित्र जीव घातली. हे कशाच्या माध्यमातून झालं माहिती का. भाव आणि भक्ती भक्त आणि हे एकरूपतेचं साधन जर एकत्रित केलं तर जगाचा मालक तुमच्या घरी पित्र सुद्धा जेवायला त्यानं पाणी केलं. कोणाकरता लाज धरली नाही. माझ्या तुकोबरा आधी प्रत्येक संतांचं उदाहरण घ्या कोणाच करता लाज धरली नाही. हे कावडीने पाणी लाज धरली सोडली गाड्या त्यांनी आपल्या भक्ता करता लाज. म्हणून तुकोबराय म्हटले भक्त इसे जाना जे देही उदार. भक्त व्हा पण कसं आशा आणि पाश सोडणारा भक्त व्हा. मग हे जर भक्त झालात तर कुठंतरी खरं तर आपलं जन्मा मरणाचं कुठंतरी सार्थक लागत. हे आज थोडस विचारतो
ऐकतात ना तुम्ही? झोपल्या का काय? जरा बोला बोला चला. हाय का? आणि म्हणून हाय काय काय तुम्ही शेतामध्ये काम करता ना? अशा मान डुलो की म्हणजे मला कळलं तुम्ही आहेत का गेल्या झोपी. जरा बोलत बोल की. आजी बोल की. अय जिजे बोल की. हा हा शेतामध्ये काम करता. खरं सांगायचंय तुम्हाला शपथ आहे, मारुती रायाची शपथ आहे, पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे, खरं बोलायचं. तुम्ही शेतामध्ये काम करायला गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाणी करता? शपथ. देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या, पण कधीतरी ना भजन करत चला. आज मी ना तुम्हाला एक चाल शिकवणार आहे गोड. म्हणणार ना माझ्या मागे सगळे? हो म्हणणार का? म्हणणार ना? सगळ्यांनी म्हणायचं. आता तुम्ही थोडस गप बसायचं. अगोदर हे म्हणते. तयार ना? हा. सुंदर माझे जाते गा फिरते बहुत, तू रे बा विठ्ठला सोबत ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. झालं टाळी वाजवा त्यांच्याकरता. शेवा जय हो. ऐका आता तुम्ही गप्प बसायचं बरं का. हाताची घडी नाकावर आपलं तोंडावर. हा आता गप्प बसायचं. आता माझा पॅनल आणि मी तुमचा पॅनलचा चव नका गाडू उगाच बाय. हा हो माता नाल बाय परवा आवाज बरं का. तू रे बा विठ्ठला, मागचे बघा मागचे काय आलं. इकडून बसली पप्प्याची माय. पप्प्याची माय बसल्यामुळे पप्प्याची पप्पा पप्प्याच्या मम्मी इकडे पाहते. त्यांच्या करा माया का बघा. तू रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. आता दोघ जण सोबत म्हणायचं बरं का. आता मी जे म्हणन ना ते आपल्या राजा करता चला बरं का. तयार ना? देशासाठी पवन केली तनाची, देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेव शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेव शिवरायाच्या गुणाची. जिथीन वाढला तो शिवराया, बल्या बल्याला दावीला बाणा, बल्या बल्याला दावीला बाणा, मस्ती जिरवली त्या बचलतानाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. असं म्हणत चालायचं कधीतरी. पुढच्या वेळेस जर मी कधी जर दिसलो ना कीर्तनाला, महाराज मला विचारू नका. मला विचारा महाराज मला सांगा महाराज आम्ही तुम्ही मागच्या कीर्तनात जी चाल म्हटली ना ती चाल आम्ही भाषणात म्हणतोय. मला वाटतं माझं कीर्तन कुठंतरी सार्थकी लागलं. हे महाराज कुठंतरी म्हणत चला. आणि काय करतो आपण बरं का. आजी तुला विचारतो बरं का. तुम्ही सगळ्या ती नथुवाली सगळे बसल्या. तुम्ही ना आजी तुम्ही ज्या वेळेस नवीन नवरी बाय होत्या किती वाजता उठायचे का? पाठ 8 वाजता. आपलं 4ला उठायचं. आणि 4ला उठले का पहिल्यांदा मोबाईल घ्यायचा. माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आले. हा असं केलं. तो काय करायची? दळायची. कोणाचं दळायची का? घरचं दळायची का लोकांचं? मेन पॉइंट. जुन्या काळात लोकांना दादा घरचं दळायची. कळतं का मी काय बोलतोय? काय ना आता कळलं, काय ना घरी गेल्यानंतर कळलं, काय ना लापशी खाताना कळलं. हा जुन्या काळात ना जे तुम्ही घरचं दळायचे. आता घरचं नाही दळती लोक. आता लोकांचं दळी त्यात. आणि दळावं माणसानं पण आपलं दळावं.
ज्या दिवशी आपलं दळाल ना त्या दिवशी आपल्या कामाला येईल गड्या. आपलं दळावं माणसाला. जणांनी दळलं म्हणून आपल्या कामाला आलं, दळलं विठो वाचन त्यांचं दळलं म्हणून त्यांच्या कामाला आलं. एक दिवस असंच कीर्तनात सांगितलं आणि मुक्कामाला थांबलो आणि रात्रीचं 9 ते 11 कीर्तन ऋषिकेश महाराज वाजवायला होते. 2 वाजेपर्यंत संजय महाराज, संपत महाराज, आमचे दोन्ही महाराज गप्पा रंगल्या. आमचे दादा सुद्धा होते गप्पा महाराज, सगळी मंडळी गप्पा. आणि मला ना बडबड करायचं लय नाद. माझी आई म्हणती तू जर खापराचं असतं ना, आता काय करू, पहिल्यापासून छंद आहे मला बोलायचं. बोलत असताना 2 वाजले, रात्रीचे 2 वाजले आणि सकाळचं उठायला उशीर झाला. 8 वाजले. ज्या घरात मुक्कामल होतो त्या घरातल्या सुनबाईनं लिहून नेलं, आता कोणाचं दळायचं, आता कोणाचं लोकाचं दळायचं कोणाचं दळायचं, आपलं दळायचं. आणि तिनं लिहून नेलं. नेमकी मुक्कामाला थांबलो. तिनं पाठ 8 वाजता जातं घेतलं. पाठ आता तिची 8 वाजता पाठ होते हे तुम्हाला माहितीच नसेल. 8 वाजता तिनं जातं घेतलं. काय म्हटलं माहिती का? पहाटीच्या पाऱ्यामध्ये जातो वंगा का सई बाई ग बाई. वा 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 क्या बात आहे. या सर तुमच्याकडे पांघरून घ्यायला काय म्हणतात, गोधडी ना. गोधडीचा कोणा उचकला म्हटलं, कोण म्हणते गड्या इतकी भारी. इकडून माझा ड्रायव्हर झोपला, त्याला म्हटलं पग काय भारी वाटत. तो म्हटलं महाराज थोडं थांबा, पिक्चर आभी. अरे म्हटलं काय बाकी, ट्रेलरच एवढा भारी तर पिक्चर काय असेल. ती म्हटली पहाटीच्या पाऱ्यामध्ये जातो वंगा ग सई बाई ग बाई, जातो वंगा म्हणजे बिघडी गडी. आतापर्यंत चांगली ती सुनबाई. आणि पुढे म्हटली जातो वंगा कशा चोपलो तो वाला की लवकर असं त्यांच्यावर डिप्रेशन आलं. बोला की पटकन, कशा चोपलो तो पटकन बोला की. कशा गोधडी. तिकडे काय म्हणले का, जातो वंगा उठले गोधडीतल्या स्वांगारे मला. मी त्या दिवशी गाडीच घेऊन टाकली. म्हटलं मुक्कामाला थांबणं पण लोक कशी काढतील काय सांगता येत नाही. हे माणसानं दळावं रे, दळावं आपलं दळावं. ज्या दिवशी आपलं दळावं ना आपल्या कामाला येईल. एकडे लय बोर्ड सांगितलंय, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना. नाही कोणाचं चांगलं करता आलं करू नका. महाराज म्हटले त्या देवाच्या चरणाजवळ जाण्याची आश ठेवा, पण ती भक्त उत्तम भक्त म्हणून आश ठेवा. आणि ही जर आश ठेवली तर जन्म कुठेतरी सार्थकी लागेल. चला वेळ संपलायकडे आपला. महाराज म्हटले मग ही जर आश ठेवली तर आपला विषय कोणता होईल. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता विठोबा. जगही आवडत नाही, धनही आवडत नाही, माता पिता आवडत नाही महाराज. फक्त त्यांना एक भगवान परमात्मा आवडतो. ठीक आहे महाराज, मान्य आहे आम्हाला. मोक्षण कोण करेल महाराज म्हटले, देवरक्षण करण्याकरता तयार. पण ठीक आहे महाराज, तुम्ही म्हटले की काहीच साकडे पडून ती हे खरं झालं. पण परमार्थ कसं करावा तुकोबार आहे म्हटले, सत्कर्मानं करा
आणि सत्कर्म कोणी केलं सगळ्या पोरांची इच्छा आहे थांबायचं का घ्यायचं पोवाडा घ्या पोवाडा चला जय हो धन्य धन्य शिवाजी सुरा धन्य धन्य शिवाजी सुरा बरा त्रास दिला महाराष्ट्राच्या वॉन्ट्रीवर पहिलं गाव लागलं तुळजापूर आज तुळजापुरात आला आणि तुळजापुरात मंदिर कोणाचं संतोष महाराज ऐका मंदिर कोणाचं तुळजापुरात संबळ वाजू लागला त्या मंदिरात कसा वाजला माहिती का
तासवर क्रॉस केलं, पार पाडले. त्यानंतर आले माझ्या माऊलीच्या रावळात, माऊलीच्या मंदिरात आल्यानंतर आता तिथं भजनानं तल्ली झाली ती तल्ली. पण वाटेतच काळूबाईचं मंदिर लागलं, वेळ नव्हता. काळूबाईचं मंदिर लागलं, जायचं का काळूबाईचं मंदिर? जायचं का? रे चला मला बोलणार आज. काळूबाईचं मंदिर मांडवगडावरून क्रॉस केलं, मांडवगड सोडलं. मांडवगड सोडल्यानंतर भोर मार्गी गेले, खाली उतरले आणि तिकडे गेल्यानंतर खाली रायगडाची माती लागली आणि माती लागल्यानंतर विभागाच्या काही त्याला मिठीशी अजून विधानचा कडकडा चालवला. आवाज करू तुझे, तिकडे आवाज करू तुझा. आवाज करू तुझी, काहीतरी औषध म्हणा. हा कोण जगणार, कोण बोलणार? सगळ्यांचे कान, सगळ्यांचे डोळे उत्सुकलेले होते. म्हणून आवाज करत होतं, आवाज करत होतं. तुझं धर्म करत तो खान पुढे चालत होता. अखेर भरतीची वेळ ठरली मंडळी. दोन महायोगी आमने सामने उभे राहिले, दोन महायोगी. आशीर्वाद आता आली म्हणा समाधी कसं झालं. आली
घोडाची साथ दिली सगळ्यांच्या ठिकाणी विशेषतः ऋण आभार. महाराजांनी सुद्धा गोड वाजवलं सगळ्यांच्या ठिकाणी विशेषतः ऋण आभार व्यक्त करून आज या ठिकाणी मला बोलण्याची थोडंसं बोलण्याची या ठिकाणी संधी प्राप्त झाली. त्या सगळ्या वारकऱ्यांनी गोडाशी साथ दिली. तुमच्या सगळ्यांची या ठिकाणी विशेषतः ऋण आभार. झालेली सेवा श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित. काही चुकलं असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा. ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा. ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा. आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. आमच्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाची आहे द्वारी. बाप श्रीमंत मग लेकर का नसणार. शेवटची चाल ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणाने हवामान तज्ञांचा अंदाज आहे की हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान खात्याचा अंदाज आहे हवामान खराब असल्या कारणानं आजच्या कीर्तनात की शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात नाही येत. शेवटची चाल होईल. एकदा प्रेमानं भजन करू. सगळ्यांच्या ठिकाणी विशेष तरुण आभार. सगळे घ्यायची चाल. Thank you.